मी विनोदानं सांगतो बरं काय प्रदीप दादा, मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटलं फाशी घ्यावरती. आम्ही एका गावात कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा. त्याला काहीच आहे ना, मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यावर फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला टाळी वाजवा. विठाला विठाला. ज्यांची मृदंगार थाप पडते, मृदंग महामेरू, मृदंग महागुरु, मृदंग महर्षी तालमुनी मृदंगाचार्य, आमच्या परिसराचं वैभव असणारे हरिभक्तीपरायण आमचे माऊली महाराज खोटे, जोऱ्या टाळी वाजवा. आडनाव खोटा आहे पण वागणं खरं आहे. विठाला विठाला. हो हा बस. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रान काढायच्यात, थोडं लक्ष द्या. मी प्रत्येक कीर्तनाला सांगत असतो, माऊली ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ, लक्ष द्या. आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव आहे. बंद करा त्याची काही गरज नाही. माझ्याजवळ आवाज आपोआप सूर येते. आणि तुम्ही परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. माऊली मी विनोदानं सांगतोय, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा खरं आहे. प्रत्येक मनुष्य माळ घालीत नाही. काय बात आहे. प्रत्येक मनुष्य भुका लावीत नाही. थुका लावीत थुका. माळ घालण्यासाठी, भुका लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मीचे मोकळं झालं पाहिजे. उगा रात्रभर पाकडं काय नाही सापडलं. विढाला विढाला. बस लक्ष द्या. परमार्थ इतका सोपा नाही दादा. नाथ महाराज सांगतात, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी प्रदीप महाराज अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुख्य हरी बहुता सुकृताची. जाऊ द्या. काय येऊ का भाई? मध्ये या कॅस. आता त्याला थंडी वाजली, मध्ये या. बाहेर कामं चालू आहेत. बरं काम करा, आम्ही येता मग तिकडं. विठाला विठाला. आजा आजा. असं द्या, आनंद वाटला बरं काय. एक वाक्य बोलतो. एवढ्या थंडीमध्ये तुम्ही एवढे जण आलात, तुम्हाला धन्यवाद देतो. टाळी वाजवा. माऊली परमार्थाच्या गप्पा आणणं सोपं आहे, परमार्थ आचरणात आणणं अवघड आहे. एखाद्याला विचारलं, चला आपल्या गावाचं नाव काय? चोंडी मुखेड, बरोबर ना? चला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, गाता भजन आहे, हरिपाठ आहे. हरिपाठ झाल्यास आहे ना महाप्रसाद, प्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवसाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप? तशी एखाद्या रेच्याला चला 8:30 ते 10:30 कीर्तन आहे, कीर्तनला चला. त्यानं सांगितलं कीर्तनला आलो असतो, म्हणला अंगात पाप आहे. झोपले काय? महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. तुम्ही मंडपात आला तेवढी भाग्यवान. हात टाळी वाजवा. आता पुढचं वाक्य आहे का? प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप.
आता ऐका, ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप माऊली, त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल आपो जोरात टाळी वाजवा. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप, तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. विढाला विढाला. पाप घालवण्याची ताकद फक्त आमच्या संतात आहे. असे माझे जगद्गुरु तुकोबाराया, ज्ञानोबाराया, नाथ महाराज, दादा महाराज केवळ पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी अज्ञानी ताली वाजवा. सुखीचे भावे सुखीचे भावे अज्ञानी ते बंद करा. मी दिसायला तुम्हाला खरंच आहे बालाजी महाराज. मी विनोदाला सांगतो बरं काय प्रदीप दादा, मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटलं फाशी घ्यावरती. आम्ही एका गावात कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा. त्याला काहीच आहे ना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यावर फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला टाळी वाजवा. विढाला विढाला. अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. माझ्याकडे लक्ष द्या. असे माझे जगद्गुरु तुकोबाराया. असं बाबा येणेकरी बाबा राहू द्या, राहू द्या. या या की ते असे पांघरून उभा या. तुम्ही कुठे चालले? त्याला घेऊन येतो का? असू द्या, राहू द्या, राहू द्या. विठाला विठाला बोला. ते उभा राहिले त्याच्यात काय नाही. त्याला दिसना गेले का असं का ते. बरं झालं हे पक्का आहे तरी हाललंही. मी एका ठिकाणी उडी मारली, मी खाली टीरवर आलं. मला हे जमत नाही. विढाला विढाला. आजच्या अभंगात तुकोबाराया देवाला मागतात. आज उपांत्य दिवस आहे. आजच्या दिवशी देवाला काहीतरी मागावं. लक्ष देऊन ऐका बरं काय. माझ्या जगद्गुरु तुकोबारायाच्या घरचा बाणा आहे. तुकोबाराया देवाला काही मागत मागत तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवूनिया काही न मागती. किंवा तुकोबाराया आपल्या घरचा आचार सांगतात. तुकोबाराया म्हणतात देवा खरं सांगू, आमच्या घरची परंपरा आहे काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रेता. जरा इमानदारीनं वाजवा. जोरात जोरात वाजवा, जोरात. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत. लक्ष द्या.
थोडक्यात बोलतो. तुकोबराय सांगतात देवाला काही मागायचं, बोला की काही मागायचं नाही. आणि याचा अर्थ माऊली काहीतरी मागितल्याशिवाय राहायचं म्हणजे काही खायचं, काही कळालं की खिडक्या संडास बाथरूम काही खायचं बोला जा नाही. आणि काहीतरी खाल्ल्याशिवाय राहायचं. एकादशीला काही खायचं, कारण सगळ्यांना धरली होती ना एकादश, धरली होती का ना एकादश, एकादशी होती ना. हो म्हणा की एकादशीला काही खायचं नाही, काहीतरी खाल्याशिवाय राहायचं. ऐका काही प्यायचं, काही कळलं की माझ्या संभाजी राजानं धर्मासाठी देह बलिदान केला. तरुण मंडळी पुढचे वाक्य बोलू का? माझ्या संभाजी राजानं जर धर्मासाठी देह बलिदान केला नसता तर आज आपल्याला हा धर्म मंडप दिसला नसता, आज आपल्या मंदिराला कळस दिसला नसता, आपल्या दारात तुळस दिसली नव्हती, माझ्या गळ्यात माळण माता मोरीच्या कपाळाला कुंकू दिसला नसता. टाळीवाद. ज्या दिवशी माझ्या संभाजीराजानं धर्मासाठी देह बलिदान केला त्या दिवशी पदवी मिळाली धर्मवीर संभाजी महाराज की. शेपटी लावली नाही, टाळी वाजवा. विढाला विढाला. बस असा एकच असावा, एकच पुत्र हवा ऐसा त्याचा त्रिलोकी झेंडा. पुन्हा बायको पुढे घोळतो गोंडा. लई टाइम आली की मायबापाला खाला देतो कोंडा, आणि त्याच्यापेक्षा जास्त टाइम आली की डोक्यात घालतो धोंडा. विढाला विढाला. बस असा नाही झालेला मला. इनो सोडून द्या, बुद्धा डोक्यात ठेवा. भोदान माझ्या बळीराजाने केलं, गोदान आता सगळ्याला माहिती आहे, टाइम घालीत नाही. नेत्रदान. खरं सांगू माऊली, बाकी सगळं दिलेलं दान नाश पावणार आहे, पण देवा तुझं नामचिंतन अविनाश आहे. अविनाश करी आपुले आईसे लावे मना पेशे. अविनाश देवा तुझं नाव आहे. एक काम कर, असं दान दे जेणेकरून तुझा विसरण हिची दान दे गा दे. जाऊ दे आता थोडक्यात बोलतो. दे गा माऊली आदरयुक्त. ओम नमोजी ज्ञानेश्वरी वाचवा. ओम नमोजी वेद प्रती देवा तुची जी आदरयुक्त. ऐका बरं काय, गुरुला आदरयुक्त बोलाव. तरुण मंडळी गुरुला आदरयुक्त बोलाव. मास्तराला आदरयुक्त बोलाव. आपल्या पप्पाला, पप्पांना गणपती झोपला पप्पाला, आपल्या वडिलाला आदरयुक्त बोलाव. पत्नीनं पतीला बोला थोडं आदरयुक्त बोलाव. तसं देवाच्या दरबारात संताच्या दरबारात आदरयुक्त बोलाव. तो कोबर आहे आदरानं मागतात. हे चिदान देगा. आता तुम्ही सगळे जुने माणसं आहे, शून्य माणसं आहेत. ते बाबाला विचारा. बाबा बाबा माझ्याकडे बघा की, तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? वा नाव गंगाधर माऊली. विनोद नाही बरं काय गंगाधर बाबा. खरंच सांगा
तुमच्या जुन्या काळात जर तुम्ही पोराला म्हणलं बाळासाहेब पोरगा काय म्हणायचं? जी. पोरगा काय म्हणायचं? जी. आता बघा बाळासाहेब का बॉम्बला आदरत नाही. महिला मंडळाला विचारा, जुन्या काळात जर सुनाला म्हटलं ना, सुनाला बेबी, सुनबाई काय म्हणायची? जी आत्याबाई. आता बघा बेबी आओ म्हणजे घराला खाती का दाराला खाती? आदरच नाही. आदर होता, आल्या गेल्याचा आदर, आल्या गेल्याचा आदर, सासू सासऱ्याची कदर नेहमी असावा डोक्यावर. बोला की पदर, तिला म्हणतात इंडियन. अरे या भूमीतले माणसं आपण हात विढाला विढाला. तसं तुकोबरा आदरित हे चिदान देगा देवा. देवा हे संबोधन आहे. देवा तुझा विसरण व्हावा. जाऊ द्या. आता मागणी दोन प्रकारची आहे, योगाची मागणी आणि क्षमाची मागणी. एक वाक्य आहे का, माळ घालणं योग आहे पण मरेपर्यंत टिकणं क्षम आहे. तरी वाजवा कळा राखलं तर. आळंदी पंढरीची वारी करणं योग आहे, आपण मरेपर्यंत टिकणं क्षम आहे. सप्ताह करणं योग आहे, आपण मरेपर्यंत टिकणं क्षम आहे. टाळी वाजवा. विनोद नाही. देवाचं नाव तोंडाला येणं योग आहे पण मरताना येणं हा क्षम आहे. तसं या अभंगा क्षमाची मागणी आहे. योग येईल, देवा जाईल, पण एक काम कर, तुझा विसरण व्हावा. मग तू को बरा या, माझा विसर जर तुम्हाला नाही पडला तुम्ही काय करता? तुझा इसरण व्हावा, तुझा इसरण व्हावा. इसरली तया थोर झाली, पचतीला खाणे हानी आहे, म्हणून तुझा इसरण व्हावा. मग तुकोबराने सांगितलं थोडा तरी आवाज द्यावा, थोडा तरी द्यावा, नाही तर का फाशी घ्यावा इथं. विढाला विढाला. हे आम्हाला रोजच आहे ना. अशानं आपोआप आवाज जाते, अशा मायकानं आपोआप आवाज जातय. विढाला विढाला. आता मन आहे गुतू नाही, आणि गुतलं तर कुतू नाही. त्या विदर्भात मन आहे अटकली खुटी आणि जातील कुटी. विढाला विढाला. ओढून ओढून माणूस किती वरते. आता माझा आवाज गेला राव. विठाला विठाला. ह्याला म्हणायचं डबेचे डबे मसाला आणि चव नाही कशाला. विठाला विठाला. बस गुन्हा गाईल. जाऊ दे आता थोडं राहिले माझ्याकडे बघा. गुन्हा गाईल. गुन्हा गाईन. गुन्हा गाईन आवडी. आता देवाचे 6 गुण आहेत. किती? 6. ऐका, वेश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. हे 6 गुणवर ये वसती जेत
म्हणून तो भगवंतो गुन्हा आला विठेवरी पितांबरधारी गुण लावण्याचे. महाराज खरं सांगतो, त्याच्या एका एका गुणाचं वर्णन केलं ना, आपल्याला रात्र पुरायची नाही. त्याला गुणाची आवड आहे. कशाची? गुणाची, त्याच्या नावाची. आवडीने भावे तुझी चिंता त्याशी. माऊली जाऊ द्या, आता टाइम घरीत नाही. खरं सांगा, तुमचं झालंय. झालेली माणसं लगेच कळते, झाली समाधान तुमची. काय हे सगळे आता मी सोडून बरं काय मग झाले नाही, मला करायचंही नाही. विठाला विठाला. खरं सांगा, उगं तुमच्या मंडळीला तुमचं नाव घ्यावं. महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून, महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून. माऊली महाराजाचं नाव घेते म्हणाव, आजच्या कीर्तनकाराचा मान राखून. तुम्हाला गुदगुल्या झाल्या का नाही? हो म्हणा. महाराज खरं, अरे नासक्या देहाचं नाव घेतलं, तुम्हाला मरेपर्यंत पत्नी सांभाळावं लागते. या टाळीवाजना मरेपर्यंत. मग हे तर त्यानं दिलंय ना, जेने हा जीवा दिला दान, जेने हा जीवा दिला दान, जेने हा जीवा दिला दान, जेने हा जीवना नारायणा खाली बसा, खाली बसा. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी जोऱ्यात 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 जोऱ्यात. टाळ टाळ. मृदांग टाळी. वाह टाळ. टाळी. वाह टाळ. दोया भिवारे चाहते रे, दोया भिवारे चाहते, दोया भिवारे चाहते रे, दोया. जेने हा जीव दिला दान, जेने हा भयाचे करे न चिंतन.
पडले पडले महाराज म्हणा. विठाला विठाला. ते बाबाला मी का बसा म्हणलं नाही. मी एका गावात म्हाताऱ्याला आग्रह केला, म्हाताऱ्याच्या पायात राड होता. माऊली खाली बसा म्हणल्या, म्हातारा राड बाहेर निघाला. विठाला विठाला. जाऊ द्या, दिलंय. पुन्हा पुन्हा दान बस तयाचे करीन जगजीवन गाईल गुण गुण गायीन आवडी आवड महत्वाची आवड गुण गाईन आणि जीवनातली खरी काही संपत्ती असेल हेची माझी मिळगत सर्व जोडे. भगवान म्हणतात तू खबर आहे माझ्याकडे काय कमी आहे. करतोम अकर्तोम अन्यथा करतोम गतीर भरता प्रभू साक्षी. अरे सर्व सत्ताधारी मी आहे. काय कमी आहे पाहिजे ते मागा. तू खबर म्हणतात देवा तू देशील पण न लगे मुक्ती. न लगे मुक्ती आणि संपदा, 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 ओ न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, नलके मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. मुक्ती आणि संपदा संत संग देई, नलके मुक्ती आणि संपदा संत संग देई, नलके मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. संग देई सदा, संग देई सदा, संत संग देई सदा. बोला बोला. वाह या वा म्हणलं या. काय जाऊ द्या हो. लई भाज्या केल्यास चव लागल. एका भाजीवर एवढा आनंद निर्माण करायला पुण्य लागते. टाळी वाजवा. हे न चाल म्हणली कोणते सांगत नाही आता. कीर्तन झाल्या सांगतो. हेची सांगतो मी. सांगना देवी माझ्या भावाला ग भावाला न सखी आहे मी माझ्या गावाला. कुणाच्या अंगात रोग. मी एका ठिकाणी असं म्हणलं गड्याच्या अंगात आलं माऊली. ते जेव्हा उठलं आहा ओहो काहा हो
हुशार माणूस होतं बालाजी महाराजासारखं. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं. त्या अंगात त्याला म्हणू लागलं सोडा 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 सोडा. बालाजी महाराज म्हणले कामून 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 कामून. ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल. ह्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्या. लोक म्हणते त्याच्या अंगात दिवी घुसले बेसरमीच्या भोकाना हाना विढाला विढाला. बंद करा ते बंद करा. हिची दान दिगा देवा. कीर्तन सुटल्या सांगतो आता काय ते मलाही मोह आवरत नाही. विठाला विठाला. बस तो कबरा सांग देवा. खरंच सांगू न लगे मुक्ती सांडोनी सुखाचा वाटा. मुक्ती मागे तो करंठा. काय सांगाव महाराज. झोपा. अरे ती मुक्ती आमच्या घरी आहे. तो का म्हणे मुक्ती पण निली नोवरी आता दिवस चारी. केळी मेळी जयाने घातली. नुकतीची नाही मुक्तीची. अरे आमच्याकडे काय कमी आहे काय कमी आहे देवा. न लगे मुक्ती अरे न लगे धन. तो का म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण नको. न लगे धन न लगे संपदा. हे बंगली गाड्या घोड्या सगळ्या नको का. हे आमचं वैभव टिकण्यासाठी एकच काम कर. संत संग देई. संत संग देय करण सेवा. जने हा तुझा विसरण पडावा. हाची भाव माझी जीवा. पुरवे देवा मनोरथ. आ आ आ आ संत संग देय चरण. संत संगती चरण संत संगती सदा. खरं सांगा बाबूराव बाबूराव एवढं भजन केल्यास कायला व्यायाम करायचं आहे. हा काय काय बाया सकाळी काय मरत मरत का काय. अरे खानदानी भजन करा महाराज. आता मला कीर्तन सोडायचे हो माऊली. जुन्या काळात ह्या बाया 50-50 25-25 माणसाचा स्वयंपाक करायच्या. या पुढं बसलेल्या आजी खराय का नाही. त्या मान हलर तो का त्या म्हातारी आणि मजबूत आहे महाराज. हा मला तर वाटलं एका टायमाला 4 भाकरी खात असेल म्हातारी. म्हातारी नाही नाही जुन्या बाया ढिल्या नाहीत आता. विठाला विठाला. ह्या जुन्या बायाला शुगर नाही बीपी नाही कप नाही वात नाही झटका नाही काहीच नाही हो. आताच्या बायाला 2 भाकरी जाईनात. 2 नाही 2च तोडून खिचडी बोंड. हम दो हमारे दो म्हातारा म्हातारी फेक दो. विनोद नाही माय बाप. काम होतं व्यायाम होता व्यायाम. जुन्या काळात काटवट होती. बाबा तुमचं नाव काय. आ नागनाथ बाबा काटवट होती ना काटवट. ती लाकडाची तिला काय म्हणते तुमच्या इकडे काटवटच ना. तिला 2 कान असायची माऊली. बायाना असा पाय लावायचा बसून एवढाला उंडा मळायचा हो. आता ती किचन वाटा आलाय. किचन वाटा बाई बाया पायात चप्पल घालून स्वयंपाक आली. खाली फरशी गार लागाली ना. बरं ते उभा राहिल्या बाई पोळ्या लाटल्या का झोका खेळाली. काही मिळत लागना झालाय आता. विठाला विठाला. हो ऐका विनोद नाही. जुन्या काळातल्या हे आजीला विचारा. आजी जुन्या काळातल्या बायांना हातावर भाकरी केल्या तर पापड यायचा. भाकर फुगायची पोळी फुगायची चपाती. आता उलट झाले. आता भाकर फुगण आहे चपाती फुगण आहे पोळी फुगण आहे. ती करणारी बाईच अशी फुगाली. सगळं उलट होऊन गेलंय. विठाला विठाला. हो विनोद नाही. असू द्या शरीराला कष्ट असावं दादा कष्ट असावं. शरीर निरोगी असतंय. विनोद नाही. महाराज सांगता देवा हे वैभव टिकण्यासाठी हे आमचा परमार्थ टिकण्यासाठी बघ एकच महत्वाचे संगत. संगत करना बडे को बढत 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 जाय. संगत करना छोटे की घटत 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 जाय. संगत चांगल्याची असली ना
माणूस कीर्तनात येऊन बसते माऊली. संगत संतन की करले संगत संतन की करले जन्म का सार्थक पुण्य करले जन्म का सार्थक पुण्य करले जन्म का सार्थक पुण्य करले. संगत नाही नाही खरंच आहे का? संगत जर चांगल्याची असली माणूस कीर्तनात बसते, आणि संगत जर वाटायची असली ना ते तिकडंच म्हणणार ते कुणा आणलं होता महाराज महाराज कुणा आणलं होता दिसा इतकं इतकं पण लय बोल लागला ना. हा संगतीचा परिणाम आहे, संगतीचा. ऐका, पतन उदार संघाचा महिमा. मग तुकोबाराय सांगतात की आमचं वैभव टिकण्यासाठी संगत महत्वाची आहे. संत संगती सदा सदा नामघोष करू हरे. तुकोबाराया 10:30चा टाइम आहे, 11 वाजत आले, आता वाजली की 12. पुढचं तुम्हीच म्हणा मला जाऊ द्या की घरी. अरे 10:30चा टाइम आहे, वर टाइम झालाय. तुम्हाला जरी मी संताशी संगत दिली, ऐका, तुम्हाला माझा इसर नाही पडला. तुम्ही गुन्हा आवडीनं गाणार, पण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला पुनर्जन्म घ्यावा लागेल. तो काय माने टाळी वाजवा, आनंद वाटला. हे चांगलं असलं ना कीर्तनकार 5-5 वर्ष आगाव जगत येतो, आणि हे जर असं असलं ना काय करावं आलिया भोगाशी. महाराज, हे सगळं कार्य करण्यासाठी तुम्हाला पुनर्जन्म घ्यावा लागेल. तुकोबाराय सांगता देवा नक्की. तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे, घेईन मी जन्म तुझी चरण सेवा, घेईन जन्मांतरी हेची करावया खरे. काय सांगाव महाराज. झोपा, टाळी वाजवा, आनंदानं. देवा आम्ही भेणार नाहीत, पण एक काम करू, हे जर मिळालं पुन्हा आम्ही हेच करू, गुण गाईन. हेची माझी सर्व जोडी. आज उपांत्य दिवस आहे, देवाला काहीतरी मागावं, काहीतरी मागण्यापेक्षा परमार्थातलं मागावं. आणि तरुण मंडळी, कसंही जगण्यापेक्षा परमार्थातच जगावं, परमार्थातच जगावं. ज्ञानेश्वरीच्या 5 वया वाचाव्या, गात्यातले 5 अभंग वाचावे. खरं सांगू, ज्याला ज्ञानोबरायाचं दर्शन घ्यायचे त्याने ज्ञानेश्वरीच्या पाया पडा. ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला ज्ञानोबरायाचं दर्शन आहे. साक्षात तुकोबरायाचं नाही, चौवेदाचे हे केले अर्थ. 4 वेदाचं ज्याला दर्शन घ्यायचे त्यानं तुकोबरायाच्या गात्याच्या पाया पडा. त्याला 4 वेदाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. आणि 5वा पंचमी यद मध्ये आमचा गाथा आहे. एक वाक्य बोलू का? ज्या गात्यानं दगडाला तारलं, ऐका, ज्या गात्यानं दगडाला तारलं ते तुम्हा आम्हाला तारणार नाहीत का? टाळी वाजवा. तारणार नाहीत का? म्हणून भावधरी तया तारील पाषाण. आनंद वाटला. तरुण मंडळी, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. मला येता येता बघा कोणतरी म्हणलं कानात पिंगळा म्हणा, पिंगळा. इथं इंगळा होऊन गेला महावार, कशाचा पिंगळा आला. आनंद वाटला. तुम्हाला तुमची ऊर्जा पाहून मला आनंद वाटला बरं का. एक वाक्य बोलतो, बघू मी पुन्हा येईल, कळालं तुम्हाला. पण एक वाक्य आहे का, तुम्ही हात तरुण, तुम्हाला पाहून माझं मन आलं. बोला बोला भरून. दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला दादा महाराज, गुंडा महाराज आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं माळ घाला. कोट्यातली गाय सांभाळा. काय करा? काय सांभाळा? कोणती गाय? कोणती? आपली गावठी. ते जर्सी नाही बो, तिला येड. त्या गायला तुम्ही प्या आणि दूध काढून घ्या. अरे आपली गावठी गाय. ज्ञानोबराय म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. गाईचं दूध पवित्र आहे, गाईचं शेण पवित्र आहे, गाईचं गोमूत्र पवित्र आहे. म्हणून माझी विनंती आहे, गाय सांभाळा. आणि शेवटचं वाक्य बोलतो, घरातले मायबाप सांभाळा. दादा
आपली आई कशी बी असू द्या, आपल्या घरात प्रेम जिवंत आहे. आपला बाप कसाही असू द्या, आपल्या घरात धाक आहे. धाक आहे, टाळी वाजवा, धाक आहे. महिला मंडळी, तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत बरं काय. राग आला तर दक्षिणा देऊन जा, शिव्या देत जायचं, हेच लय उलट आहे माऊली. बालाजी बुवा, प्या प्या पाणी प्या. तुम्हाला एवढ्या थंडीत ताण कशी लागली आहे मला. मी विठाला विठाला आला आला. माझ्याकडे बघा, काय सांगू लागलो. कीर्तन कीर्तन विनोद नाही. या महिला मंडळी इथलं खात्यात, प्रदीपराव इथलं, आणि माहेरात फोन करत्या. हॅलो मम्मी, मम्मी मम्मी कशी आहेस. ये सासू सासरा झटका येऊन गेला, पत्ता लागन आहे. अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सास सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजी तुमच्या आई बापाचे पाय धुवून पिईल. पाये पायी जैशी करणी वैशी जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ टेटले. काही बायाला लय बरं वाटलं. काही बाया असे बघायला ना, पुन्हा आणला असेल मग मिळाला म्हणत असत्यार. जाऊ द्या, एखादा शब्द चुकीचा गेला असेल. करविले तैशी केली कटकट, व्हा कोडे कानीट देव जाणे. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चिरणी, दादा महाराजाच्या चिरणी, गुंडा महाराजाच्या चिरणी, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू मोतीराम महाराज, आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव नामधारक सद्गुरू मारोतराम महाराज दस्तापूरकर यांच्या चिरणी सेवा समर्पित करतो. हातावर घ्या, हात.